मालेगाव तालुक्यातील वडेल येथे श्रीराम मंदिराच्या पंचदिवसीय प्राणप्रतिष्ठा व कलश स्थापना सोहळ्याला दिनांक 19 जून 2026 रोजी उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला। श्रीराम मंदिर समितीच्या वतीने व ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागातून या भव्य धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। सोहळ्याच्या पहिल्या दिवशी शुक्रवार दिनांक 19 जून रोजी सकाळी 8:30 वाजता मांडव उभारणी करण्यात आली। यानंतर सकाळी 9 वाजता बँड व डीजेच्या गजरात बैलगाडीतून मांडव साहित्य आणत गावातील प्रत्येक गल्लीमधून भव्य मिरवणूक काढण्यात आली। गावातील महिलांनी आपल्या घरासमोर सुंदर सडा रांगोळ्या काढून या सोहळ्याचे स्वागत केले। कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून संपूर्ण गावात उत्सवी वातावरण निर्माण झाले आहे। पंचदिवसीय कार्यक्रमांतर्गत प्रभू श्रीराम, माता सीता, लक्ष्मण व हनुमान यांच्या मूर्तींची माता भवानी मंदिरापासून श्रीराम मंदिरापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली। संध्याकाळी पूजा विधी पार पडले। तसेच रात्री 9:30 ते 11 या वेळेत महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज जळके पाटील यांच्या कीर्तनाचा लाभ भाविकांनी घेतला। पुढील काही दिवस विविध धार्मिक कार्यक्रम, पूजा विधी व आध्यात्मिक उपक्रमांच्या माध्यमातून हा सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडणार आहे। महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त पारायण संग्राम बापू भंडारे यांचा अमृतमय कीर्तनाचा कार्यक्रम 9 ते 11 होणार आहे। त्याच पद्धतीने त्यानंतर हरिभक्त पारायण उद्धव महाराज चोले बीड यांचा या ठिकाणी अमृतवाणीतून कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे। त्यानंतर हरिभक्त पारायण सोपान महाराज शास्त्री यांचा या ठिकाणी वाणीतून कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे। त्यानंतर हरिभक्त पारायण अविनाश महाराज भारती यांचाही या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे। आणि त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार आवाजाचे जादूगार हरिभक्त पारायण पुरुषोत्तम महाराज यांचा या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे। आणि या कार्यक्रमाची संपूर्ण 19 तारखेपासून सुरू झालेला कार्यक्रम 24 तारखेपर्यंत ही रूपरेषा आहे। 24 तारखेला या ठिकाणी भव्य दिवस कीर्तन सोहळा होईल, प्रभू श्रीरामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा होईल। त्यानंतर आलेल्या सर्व भाविकांना या ठिकाणी प्रसाद मिळेल, भोजन मिळेल आणि त्यानंतर या कार्यक्रमाची उत्कृष्ट अशी सांगता होईल। आपण सर्वांच्या सहकार्याने, गुरुजनांच्या सहकार्याने, आमच्या वडवडिलांच्या पुण्याईने, गावाच्या चांगल्या कर्मामुळे भव्य दिव्य असं हे श्रीराम मंदिर या गावामध्ये उपस्थित राहत आहे। मी तालुक्याच्या संपूर्ण जनतेला प्रबंधभूमी न्यूजच्या माध्यमातून विनंती करेल की त्यांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावं आणि या प्रभू श्रीरामचंद्रांच्या कार्यक्रमाची या ठिकाणी शोभा वाढवावी। जय श्रीराम। आवाज दूर दूर तरफ चली बोलो जय श्रीराम। घर, गाव, बाहेरगावी, नाशिक, धुळे, जिथं कुठं या गावाचे लोक असतील त्या प्रत्येकापर्यंत पोहोचून मोठ्या प्रमाणे राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक लोकांकडून, शेतकऱ्यांकडून, शेतमजुरांकडून या ठिकाणी मदत मागण्यात आली आणि भव्य दिव्य मदत अशी प्राप्त झाली। आणि त्या मदतीचं रूपांतर आजचा जो काही भव्य दिवस सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय तो आपल्या डोळ्यासमोर आहे की आमच्या पाठीमागे आपण बघू शकता तालुक्याला हेवा वाटावं असं आमच्या या वडेल सारख्या धार्मिक नगरीमध्ये प्रभू श्रीरामचंद्र आज मोठ्या आनंद उत्साहाने साजरा करतात। आमच्या गावाचा इतिहास आहे की आमच्या गावामध्ये कधीही जातपात पाहिली गेली नाही। आम्ही सर्व जाती धर्माचे लोक एकमेकाला मामा, काका, व्याही या भाचा या नावाने हाक मारतो आणि त्याच परंपरा जपत आज आम्ही सर्व जाती धर्माचे लोक प्रभू श्री रामचंद्रांचं आगमन वडेल सारख्या पवित्र नगरीमध्ये करतो आहोत। आणि त्याचा सुंदरसा असा कार्यक्रम या ठिकाणी सर्वांच्या सहकार्याने, जसं प्रभू श्रीरामचंद्राच्या रामामध्ये खारुताईचा सुद्धा वाटा, होडी चालवणारा केवटाचा सुद्धा वाटा होता, अगदी त्याचप्रमाणे अगदी लहानातल्या लहानापासून तर ज्येष्ठाच्या ज्येष्ठापर्यंत सर्वांच्या सहकार्याने भव्य दिव्य असा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय। आजच्या दिवसाची सेवा हिंदूभूषण हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज जळके पाटील यांच्या अमृतवाणीतून या ठिकाणी 9 ते 11 कीर्तन संपन्न होणार आहे। त्याच पद्धतीने उद्यापासून सुद्धा या ठिकाणी असंख्य असा भक्तीचा